जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यात पंचगंगा तीरावर फुलली मंगरायाची पांढर वळकुंज कोळीचा पुजारी देवाच्या सेवेसाठी छान वाळकुंज कोळीचा पुजारी देवाच्या सेवेसाठी छान 40 वर्षे मिळवला मान 40 वर्षे मिळवला मान माझ्या धोंडी बाबान खडकाच्या माळावर त्यांचाच जुळलं होत नात नित्य नित्य मंगराया माझ्या बाबांच्या जिबीच्या शेंड्यावर नित्य नित्य धोंडीराम बाबाच्या देव माझ्या जिबीच्या शेंड्यावर भंडाऱ्याच्या जीवावरी अनेकांचं केलं जीवनाचं सोन रत्नासारखा पोटी त्यांच्या पोटी झाला एक सिद्ध होत यार पोटच्या लेकाला आशीर्वाद दिला त्याने छान असा माझा सोबान बापू आला नावारूपाला सिद्ध झाला मंगराया सीधाचा भंडाऱ्याच्या जोरावर गुण भगताच्या घराला भंडाऱ्याच्या जीवावर गुण भगताच्या घराला नित्य नित्य मंगराया बोलतो माझ्या सुभान बापूला अरे दे भगताला भंडारा हाय मी तुझ्या रे पाटीला दे भगताला भंडारा हाय मी तुझ्या रे पाटीला म्हणून काय म्हणले लाज धरा पाहुणे जरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची हाती धरलं काही ताळे थापई ढोलाची तेजेवर धावतो कला माझ्या मंगरायाची तेजेवर धावतो गाणी माझ्या मंगरायाची
भाऱ्या वेळेत माझा विसरशील बघा निघून विठ्ठलाच्या जोडीला दयाच्या काटाला एवढ्याच वेळात विचार मनाचा केला विसरशी आणि देव विठ्ठल वाटचाल करीत करीत त्या वेळेला एवढ्याच वेळेला वाट लागलं होतं मात्र चालायला वाट चालत चालत निघून आलं होतं या मालेवाडी मात्र आता गावाला माले गावामध्ये तयाच्या काटाला दोघं जण आली आणि येऊन ह्या विचार मनाचा केला आणि देव विठ्ठलच्या विसरशी त्याला काही लागला बोलायच्या वेळेला एवढ्याच वेळेला लागला होता बोलायला बाबा या तळ्याच्या काटाला दोघं जण आंघोळ करूया म्हणून लागला होता मात्र बोलायला दोघं जण आंघोळ करून ह्या शब्दाला गद्यपद्य झालं त्या वेळेला पुढल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा हसायला तू माझा विठ्ठलाला विसरशी तर बोलू लागेल गुरुच्या सेवेला गुरु याच्या सेवेला मला उशीर झाला या एवढ्या भार या वेळेत जेव्हा माझ्या विठ्ठलानं विश्वरशिदाचा हात बघा धरेला हात धरला एवढ्या भार वेळेत मन मोहला तू राजा तू स्वप्नातला विचार मनाचा केला रे बाबा आंघोळ करूया म्हणल्या बरोबर विश्वासी लागला विठ्ठलाला बोलायचं एवढ्याच वेळेला लागला होता बोलायला बाबा माझी गुरुची सेवा करायला उशीर होतोय म्हणून लागला होता मात्र आता बोलायला माझ्या गुरुला पाणी घालायचं माझ्या गुरुची सेवा करायची तेवढ्यात माझ्या विठ्ठलानं ईश्वर शिनाचा हात धरला आंघोळ केली पाहिजे म्हणला आणि एवढ्या त्या गद्या पद्याला भरून सुरुवात कशी आता पहिल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा हसायला केला विचार मनाचा मनाचा हात लावला शिराला विठ्ठलाला अंगावरलं वस्त्र काढलं पाण्यात उडी मारली एवढ्याच वेळेला अंगावरले वस्त्र मात्र काढायला तळ्याच्या काठाला जेवायला पाण्यामध्ये मात्र उडी लागला होता मारायला गुळसवळ लागला होता मात्र करायला एवढ्यात माझ्या
माझ्या ईश्वर सुद्धा कपडे अंगावरली काढले वस्त्र काढले देवाने ईश्वर शिदाला उडी मारली त्यावेळेला एवढ्यात वेळेला विश्वास सिद्धाच्या आधी जेव्हा विठ्ठल अंघोळ सवळे मात्र करायला आणि मुलाला भरल्या मात्र आता बाजूला विठ्ठलाने अंघोळ सवळ केलं इथं गजानी बाबा पद्याला बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला ईश्वर या सिद्ध लागला अंघोळ करायला देव विठ्ठल आला पाण्यात या बाजूला विठ्ठल वरती आला तळ्याच्या काठाला आणि विश्वर सिद्धाचा कांबळा केलेला एवढ्यात वेळेला अंगावर वस्त्र मात्र घालायला विश्वास सिद्धाचा कमळा मात्र आता गेला विश्वर सिद्धाच्या कांबळ्याची भाळ मारली तळ्याच्या काठाला देव विठ्ठल बसला एवढ्यात माझा ईश्वर सिद्ध गद्या आणि पद्याला केलेला बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला ईश्वर या सिद्धाला त्याला नेत्राने पाहिला विठ्ठलाने कांबळ्याची भाळ मारलेली पाहिजे ईश्वरशीत काय लागला विठ्ठलाला बोलायच्या वेळेला काय लागला होता मात्र बोलायला विठ्ठलाचा कांबळा पाहिला ईश्वर सिद्ध लागला बोलायला सोड रे सोड माझा कांबळा विठ्ठला का घेतलाच त्या वेळेला लागला होता मात्र बोलायला कांबळा लागला होता विठ्ठल काय मात्र आता बोलायला तुझा रे कांबळा मी देणार नाही ईश्वर सिद्धाला लागला बोलायला या शब्दाला गद्य पती झालं त्या वेळेला बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला तळ्या काटाला तळ्याच्या काटाला सगळा लागला सगळा लागला सगळा लागला एका कांबळ्याचं दोन भाग झाल्या पंताने सांगितले नवीन चालीत कुणी नव्या चालीचं बोल मारायचं म्हणून काय म्हणले भाई काय दिली आळी सायंकाळी माझं काळीज हे फाकलं माझ्या हरलीला कारभारलीला उतान पछाडलं माझ्या हरलीला कारभारलीला उतान पछाडलं हात लावला सेवा ईश्वर शिलाचा त्या देवा विठ्ठलाचा तेळेला एवढ्यात वेळेला झगडा चालू मात्र आता एका कमळ्याचा दोन भाग झाला मात्र या जाग्याला एका कांबळ्याचे दोन दोघांच्या झटापटीमध्ये भाग झाले रागाच्या भरामध्ये तो ईश्वर सिद्ध वेळेला एवढ्यात वेळेला वाट लागला होता मात्र चालायला
माझ्या मंगरायाच्या दारात एवढ्याच वेळेत माझा विसरशील रागा कोरडाने दाटलेला भंडाऱ्याचा वाटवा अर्धा कांबळा आणि एक कांबळा तळलेला एवढ्या तेला घेऊन वाट लागला होता चालायला वाट चालत चालत निघून आला होता या मंगरायाच्या मात्र आता बटाला उडकी गावामध्ये मंगराच्या जेवढ्यात माझा विसरशील आला एवढ्यात त्या विसरशील आला विचार मनाचा केला त्यावेळेला एवढ्या आलेल्या विसर्जनाला देवा मंगरायानं मात्र बघायला काळा मोरा चेहरा पाडण्याचं कारण पाहिजे मात्र आता सांगायला एवढ्या भार एवढ्या भार तैनात एवढ्याच वेळेत त्या घुडकी गावामध्ये मंगरायाच्या जवळामध्ये विसर्शील आला आणि काळा मोरा चेहरा करून उभारलेला त्यावेळेला एवढ्या तेल उभा मात्र आता राहायला राहिलेला लागला होता मंगराया मात्र बोलायला काळा मोरा चेहरा करण्याची कारण पाहिजे मात्र बाबा आता सांगायला अरे बाबा काळा मोरा चेहरा केलाच काही संकट पडलं तुला माझा देवासारखा देव मंगराया विसर्शिलाला बोलत होता तेवढ्यात तो विसर्शित देव मंगरायाला काही बोलू लागला का त्या पद्याला त्यावेळेला बोलल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा हसायला हात गालावला सिंहाला त्याने केला गा विचार मनाचा कोणा गायाला याला गेला आगा सांगावं याला याला गेला देवा देवा म्हणीते देवा देवा म्हणीते साधू माझा मंगराया सीधा माझा मंगराया बोल होता ऐकत बोल होता ऐकत काही सांगू देवा गा काही सांगू देवा गा काही सांगू देवा गा तुला कसं सांगू देवा गा माझ्या गावाच्या तयाला तयाच्या काटाला विठ्ठलाच्या देवाले विठ्ठलाच्या देवाले अर्धा कांबळा नेलाया अर्धा कांबळा नेलाया एवढ्याच वेळेत काळा मोरा चेहरा करून विश्वर्षित उभा राहिला होता तेव्हा माझा देव साधू मंगराय भंडाऱ्याचा मालक त्यावेळेला एवढ्या वेळेला लागला होता काय मात्र आता बोलायला अरे का ईश्वर सिधा काळा मोरा तू चेहरा केला तेव्हा माझा मंगराया देवाला सिधा ईश्वर सिधाला बोलताना ईश्वर सिद्ध देवाला कसा लागला बोलायला एवढ्या वेळेला देवा लागला होता सांगायला बाबा मालेवाडीच्या तळ्याच्या कट्ट्याला लागला होता मात्र बोलायला आंघोळ करे थांब म्हणल्याबरोबर त्याच्या संग आंघोळीला थांबलो दोघांचा तंटा लागला अर्धा कांबळा त्या विठ्ठलाला आपला ढेलाय त्यावेळेला एवढ्या वेळेला असं लागला होता मात्र बोलायला देणार मंगरायाला सांगायला बाबा कमळा आणायची चिंता तू करू नको मात्र या जाग्याला वेद कांबळाने भंडाऱ्याचा वाटवा तर आणलायस का कांबळा आणायची काळजी तू करू नको मंगराया बोलत होता कांबळा माझं मी आणतो त्यावेळेला एवढ्या वेळेला असं लागला होता मात्र बोलायला ऐकून घेतलं माझ्या मंगरायाने आणि गजानी पद्याला वरल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा हसायला साधू माझाया मंगराया सिद्ध माझाया मंगराया साधू मला मंगराया सिद्ध माझाया
चाकर ठाकर मंगरायाची चाकर तुझ्या जीवावर भैरवनाथ मंगरायाची मला सात पाठीवर म्हणून आम्ही चाकर मंगरायाची चाकर आम्ही चाकर मंगरायाची चाकर हात लावला सरळ विचार मनाचा केला आणि माझ्या साधू मंगरायन भंडाऱ्याच्या मालकाने त्यावेळेला एवढ्याच वेळेला विचार केला मनाचा काळा भोंग मात्र आता सोडायला देवा विठ्ठलाच्या माग मात्र यावा काळ भोंग निर्माण केलं तेव्हा विठ्ठलाच्या मागे काळ भोंग सोडलं विठ्ठल देवाने विचार मनाचा केला त्या तळ्याच्या काठाला एवढ्याच वेळेला देवा विठ्ठल विचार मनाचा मात्र कळायला पडे धावत निघून गेला तळ्याच्या मात्र आता काटाला पाण्यामध्ये बसला पाण्यामध्ये बसला पाण्यामध्ये बसला पाण्यामध्ये बसला माझ्या मंगराया सीता देव बोलायला तुला देतो कमळा आणून तुझा देतो कमळा आणून विठ्ठल देवाच्या मागे भोंग सोडल्याबरोबर विठ्ठलानं त्या मालेगावच्या तळ्यात दडून बसला त्यावेळेला एवढ्याच वेळेला लागला होता मंगरायाला बोलायला बाबा देवा मंगराया तुझा तुला कमळा आणून देतो पाठीमाग भोंग पाहिजे मात्र आता घ्यायला भोंग पाहिजे पाठीमागे घ्यायला तुला मंगराया कामळा देतो म्हणला मंगरायाने माझ्या जनात भोळा मनात भोळा देऊ त्यावेळेला एवढ्याच वेळेला मंगरायानं भोंग मात्र आता घ्यायला लागलं होतं काय मात्र बाबा घडायला मंगराया सीताची माझ्या धर्माच्या बाळाची विठ्ठलाला देवान माझ्या विठ्ठल देवान गावाला आला गुण की गावाला विसरू नको गुरुला मंगरायाच्या चरणाला विसरू नको गुरुला मंगरायाच्या चरणाला चंद्रराव आता 5 मिनिटाचं ठीक आहे नाना 5 मिनिटाचं ठीक आहे छंदी शर्यत भाऊची जोडीची राणी हा अर्ध्यावरती डाव सोडून हा गेली होय 2 मुलं शरद भाऊ सासू सासरा धीर हा असं असणार घरचं कुटुंब हा त्यातून ही माऊली अर्ध्यावरती साथ सोडून गेली बरोबर आहे पण अर्ध्यावरती साथ सोडून जाताना हा माऊली मोकळी गेली नाही हा त्या माऊलीनं जन्मभर असणारं सौभाग्यवती लेणं कुंकवाचं लेणं घेऊन गेली ती कशी धनसरी ताई झालं तुझ्या जीवनाचं सोनं
म्हणतील कोणाला आई. ए देवा घरी जाण्याची आई तुला इतकी का ओ घाई. तुझी दोन बाळ म्हणतील कोणाला आई. सांग नागताई शोधू कुठल्या गावाशिवा. म्हणून आयो बनत ताई तुला कसले मरण. आयो बनत ताई तुला कसले मरण. आयो बनत ताई तुला कसले मरण. येता मंगरायाच्या जवादर सेनाला आठवण येते ताई शेनो शेणाला. पती तुझा आहे शरद भाऊ अगदी भोळ्या मनाचा. पती तुझा आहे शरद भाऊ भोळ्या मनाचा. म्हणून अशा शरद भाऊ संघ संसार करीत असताना अर्ध्यावरती माऊलीनं गाव मोडला. ओळखी पाळखीची माणसं मंगराच्या दर्शनाला येताना येतेली आपल्या धलेश्वरी ताईच्या ओळखीची असणारी घराकडे बघितली की त्याच्या नेत्रात पाणी येत असणार. बरोबर आहे. होय. एवढी माऊली ती गुणवंत होती. म्हणून काय म्हणले भाई काय देवा घरी जाण्याची इतकी का ओ घाई. सौभाग्यवतीचा मान मिळवून या गेली. म्हणून काय म्हणले भाई काय काय बरं ताई तुझ्या जीवनाचे झाले सोने. असं मरण कोणाला बी ये ताई. कुकवाचा मान घेऊन वर जायचं. बरोबर आहे. नवरा जर बायकोच्या आधी मेला तर त्या माऊलीच्या कपाळाचं कुक्कू पुसलं जाते. तेव्हा ती माऊली विधवा होती. हा म्हणजे नवरा जर कच्चा आपल्या घरात जागा चांगला असला हा तर त्या माऊलीकडे त्या घराकडे वाकड्या नजरेनं बघायची कोणाची हिंमत नाही. म्हणून काय म्हणले माहित आहे काय बरं देवा घरी जाताची तुला इतकी काग घाई. हळदी कुकवाचा मानता नेलास बरोबरी. एकच मागण मंगराया चरणावरी. एकच मागण मंगराया तुझ्या चरणावरी. शांती लाभू दे त्याच्यात म्यासी. म्हणून दोन तुझी चिमुकली वर्धपती घराला राहून येती कार्य आई आमची येती का परतून. दोन तुझी चिमुकली पाठी वाट लावून आई आमची येते का परतून. एकाएक विजला कसा मायेचा दिवा. एकाएक विजला कसा मायेचा दिवा. धनसरी ताई त्यांना दाऊ माया. धनसरी ताई तुला दाऊ हे माया. म्हणून चाटीला त्या धनसरी ताईनं अर्ध्यावरती खेळ मोडला. बरोबर आहे. म्हणून काय म्हणले एकाएकी माहेचा दिवा ह्या लहान मुलांचा विजला. होय. शरद भाऊची बी साथ तुटली. हा म्हणून काय म्हणले माहित आहे काय बरं हा एकाएकी आली हवा. एकाएकी आली हवा. आज विजला मायेचा दिवा. आज विजला मायेचा दिवा. आज विजला मायेचा दिवा. आज विजला मायेचा दिवा. शोधू कुठल्या गावाशिवा. शोधू कुठल्या गावाशिवा. ताई आज विजला मायेचा दिवा. आज विजला मायेचा दिवा.
सोन्यात मोची माझ्या गावाला त्या भैरोबाचं मंदिर देवा भैरवनाथाची वरस सोन्याची